पुण्यातल्या बालेवाडी पार्क एक्सप्रेस इमारतीच्या 14व्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 मजुरांचा नाहक बळी गेला। या इमारतीच्या 13व्या आणि 14व्या मजल्याला परवानगी नसल्याचं खुद्द आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केलंय। मात्र आयुक्तांचा हा दावा फेटाळून लावत इमारत अधिकृत असल्याचा दावा बिल्डरनं केलाय। दोषी आढळल्यानंतर इरेग्युलॅरिटीज असतील, प्रिकॉशन्स घेतले नसतील त्याच्यावर जो आहे आपण कडक ते कडक फौजदारी कारवाई सुद्धा करणार आणि याच्यामध्ये कोणालाही आपण जो आहे सोडणार नाही ज्यांनी ही अशा प्रकारच्या घटनेला होण्यास जो आहे त्यांच्या काहीतरी याच्यामध्ये हे राहिला असेल। आपण याच्यावर फार सिरियस व्ह्यू घेतोय। 12व्या मजल्यापर्यंत सगळे सँक्शनिंग आले होते। 13वा मजला जो होता त्याचे TDR लोड करून फाईल सबमिट केली होती अँड त्यांची व्हिजिट झाली होती। बिल्डर इमारत अधिकृत असल्याचा दावा करत असले तरी या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आयुक्तांनी स्पष्ट केलं असतानाही बिल्डर एवढ्या उघडपणे इमारत अधिकृत असल्याचा दावा कसा करू शकतो? पालिका अधिकाऱ्यांच्या बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे आणि त्यातील आर्थिक हितसंबंधांमुळेच बिल्डरला अशी हिंमत आली का? पार्क एक्सप्रेस इमारतच नाही तर शहरातील अनेक इमारतींचं बांधकाम सुरू असताना आराखडा वेगळा असतो। प्रत्यक्षात मात्र बिल्डर मनमानी कारभार करत हवे तेवढे मजले कसे काय चढू शकतात? त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डर आणि बांधकामं यावर कठोर निर्बंध आणावेत अशी मागणी पुणेकरांकडून होते। बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे सर्वत्र की त्यावर अंकुश ठेवणं मुश्किलच झाल्यासारखं दिसतंय आणि अंकुश नसल्यामुळे असे बांधकाम वाढत चालले दिवसेंदिवस। काल हे झाले 9 लोकांचे मृत्यू झाले। ह्याच्यापूर्वी 20 दिन 25 दिन पूर्वी एक लेबर चा मृत्यू झालेला होता। तरी पण बिल्डरनी कॉन्ट्रॅक्टरनी सेफ्टीसाठी काहीच केलं नाही। आणि दुसरं काय होतं, हे अनलिगल बांधकाम चालू आहे। त्यांनी काय केलं साहेब गेम, ते लवकर आपण काम करून लवकर दाखवायचं की आम्ही बिल्डिंग तयार केले, लोकांना घर देऊन टाकायचं। ते सिमेंट सुकलं की बेसिक कन्स्ट्रक्शन झाला की नाही झाला काही करायचं नाही। आज लेबर गेलेले, उद्या फ्लॅट जे घेणारे लोक आहेत ते पण जाणार आहेत। हे बिल्डिंग पाडायला पाहिजे साहेब। या प्रकरणी पोलिसांनी इमारतीचा प्रोजेक्ट मॅनेजर भाविन शहा, आर्किटेक्ट संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहे। मात्र इमारतीच्या बिल्डरला मात्र पोलीस का पकडू शकले नाही हा प्रश्न उपस्थित झालाय। कैलासपुरी, झी मीडिया, बालेवाडी, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।